यतींद्र दासांची प्रकृती उपवासामुळे दिवसेंदिवस खंगत चालली होती. माझी अस्वस्थताही प्रत्येक दिवशी वाढत होती. वर्तमानपत्रातून त्यावेळी येणारी वर्णनही हृदयद्रावकच होती. यतींद्रनाथांच्या शरीरावर प्रेतकळा आल्याचं वाचून तर मी बेचैन झालो, घायाळ झालो. क्षणाक्षणाला ते मृत्यू समीप जात असल्याची कल्पना मला अस्वस्थ करून सोडित असे. ब्रिटिश सरकारचा निष्ठुर अमानुषपणा यमासही लाजवणारा आहे असं मला वाटे. जामीन देण्याच्या अटीवर सरकारनं त्यांची मुक्तता करण्याचा अनुचित उदारपणा दाखवला, पण स्वतः यतींद्रनाथांची अशा नामुष्कीला तयारी नव्हती. त्यापेक्षा इहलोकीच्या बंदिवासातून सुटका करून घेण्याचे त्यांनी ठरवले असावे. आणि अखेर तो दुष्ट दिवस उगवला. एके दिवशी लाहोरच्या तुरुंगात भर दुपारी 1च्या सुमारास प्रखर सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी प्राणाहुती दिली. मातृभूमीसाठी कणाकणानं झिजून त्यांनी तेजस्वी आत्मार्पण केलं. या घटनेनं मी बेचैन झालो.